असं सांगत जा तुम्ही ढेरीगिरी कमी करता. कौन है ये लोग? असं सांगायचं झालं तर ते माई मामाचे पोट्टे होते रे बा. सगळ्यात पहिले सगळ्याला जय भीम जय शिवराय. काय म्हणता मग पोट्टे होस, हे आज आलो होतं रे बा पंकजचं आधार कार्ड. मग काय बा त्याच्यात पाहतो का त्याच्या घरी आलो होतं रे बा पत्रिका पत्रिका वगैरे वाटप चालू होत्या. पत्रिकाले मागायचे होते रे बा. तिथं भेटले हे दोन माकड तोंडे, काय तर फ्री फायर खेळत होते रे बा. तिथून तुमचा भाऊ गेला डायरेक्ट मंगरुळले. तिथं पाहत होते या ट्रकचा झाला तर बा खतरनाक ॲक्सिडेंट. मागून पुरं खतम लागला होता रे बा. तिथं मग काय बसून बसून लय कंटाळा येत होता. तर मग तुमचा भाऊ गेला डायरेक्ट गाडी आणायला. कोणाची तर रवी अंकलची होती रे बा गाडी. इथून घेतली आम्ही खतरनाक गाडी. तिथून मग डायरेक्ट आलो पेट्रोल पंपवर. गाडीचं पहिलं काम तेच असते रे बा, पेट्रोल टाकून घेणं. बात तो सही है. तिथं भेटला तुमच्या भावाला पेढा. मग डायरेक्ट आलो घरी. घरी आल्यावर पाहत होतं काय पप्पूदान अंकितदा सतावत होतं रे बा आमच्या 7.5 फुटीले कायच्या विषयी तर हाईटवरनं त्याला चिडवणं चालू होतं रे बा. काय म्हटलं बा आता चालतंय तुमचं ताकीद. मग आठवलं की तुमच्या भावाला सांगितलं होतं घरच्यानं सकाळपासून साखर आणायची. मग साखर घेऊन आलो रे बा घरी. आणि तिथून काढलं डेव्हिलेट. इकडे आलो पेट्रोल पंपवर. तिथं भेटला आम्हाला बूथ. ते म्हणे की चला बदाम शेक प्यायला.